दुपारची वेळ आहे, मंडळी पारावरती बसलेली आहेत. मी सध्या आहे बारामती तालुक्यातल्या काटेवाडी गावामध्ये आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचं गाव. पाऊस पडला काल? हो पडला की, खूप पडला पाऊस. सगळं शेती बिती वाहून गेले लोकांची, ती कालवा फुटला. आता परत दुरुस्त करायला पाहिजे, ती करतात दुरुस्त. दादा बघून गेलेत सकाळीच. हो पाणी करून गेलेत. काय नुकसान असेल ते लोकांना मिळेल भरपाई असं वाटतंय. हा पाऊस होय बाबा, पाऊस कसा काय काल? मग भरपूर झालाय पाऊस. समाधानापेक्षा झाला डबल टिबल. लय पाऊस झाला, ऊसच आपले पार. काय नैसर्गिक आहे, त्याला काय करणार आहे कोणीच. हा भरपूर मापाच्या बाहेर पाऊस झाला. पुष्कळ पाऊस झाला. आम्हाला कळतंय असा एवढा पाऊस नव्हता झाला, एवढा पाऊस झाला. लय प्रकृतीने हे केलं, लय नासधूस केलं, लय शेतकऱ्यांचं लय बेकारी झाली. काय काय पिकवत? ऊस लोळलं, दुसरी पिकं आहे ते केळी बिळी सगळ्या जमीनदोस्त झाल्यात. डाळिंबाचं झाडं ही सगळी झोपले, ती द्राक्षाच्या बागा. बेकारी झालेली आहे पावसाने, लय केली बेकारी. आता गव्हर्नमेंट काय करतंय, दादा काय करेल ती पूर्व दिशा आहे. पण दादाजी पावलं उचलन ती चांगलीच उचलन. विश्वास आहे तुम्हाला? आम्हाला 100% विश्वास. बाबा मे महिना सरत आला की डोळं आबाळाकडे लागतात. हा बरोबर आहे, पण यंदा लवकरच चालू झालाय. लवकर म्हणजे शेतकऱ्याच्या आशेच्या अगोदर सुरू झाले. 15 दिवस झाला अगोदर झाले. 15 दिवस आधी सुरू झालं. हा पालखी गेल्यावर सुद्धा पाऊस पडत नाही. हा आणि झाला ते काय मापाच्या बाहेर. काय काय होतं रानात? रानात काय ऊस आहे, डाळिंब आहे, नांगरलेली रानं वाटल्यात. द्राक्षी आहे, केळी आहे, हे सगळे जमीनदोस्त झालेत. हा लोकांचं लई नुकसान झालंय. कॅनल फुटला. हा त्यात कॅनल फुटला. ते पहिलाच कॅनल बंद व्हायला पाहिजे, 1-2 दिवस अगोदर व्हायला पाहिजे होता. पण ते काय नियोजन नसल्यामुळं ती वाटोळं झालं. हे नियोजन करायला पाहिजे ना. दादानी सांगायला पाहिजे बाबा हे अवकाळी पाऊस कवा बी पडन तर ध्यान द्यायला पाहिजे दादानीच. अहो हे अधिकारी म्हणजे काय त्यांच्या मनाने करणार आहे का? त्यांना बी कोणीतरी ऑर्डर पाहिजे ना. त्यांच्या मनाने करणार आहे का ती? अधिकाऱ्याला ऑर्डर द्यायचं काम कोणाचं आहे? दादाचं काम आहे. पाऊस झाला पण ही वेधशाळा काय सांगते की नाही त्यांना? हा आम्ही इथं गावात बसलो तसली ती काय गावात बसलेत काय? ते वेधशाळेपाशीच आहेत. वेधशाळेचा अंदाज सायंटिस्ट लोकांनी दिला असेल की बाबा पाऊस पडण्याची संभावना आहे, पाटबंधारे बंद करा. बंद केलं असतं तर फुटाफुटी झाली नसती, नुकसान कमी झालं असतं. पाणी त्या पिंपळीपासून त्या पालखी मार्गापासून निघाले, रस्त्यापासून ते असंच पुढं 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 वड्यानी तिकडं आमच्या रानाकडे सगळं गोट बिट सगळं पाण्याचं जित्राबा सगळी पाण्यात कमरे एवढं पाणी. जमिनी सगळ्या खांदू गेल्या, पिकं सगळी झोपली, नुकसान लई झाले शेतकऱ्याचं. मग आता शासन काय देतंय का दाखवतंय गाजार राम जाणे. शासनात दादाच आहेत की तुम्हाला विश्वास आहे की देतील म्हणून पाणी केली. दादाने पलटी मारल्यावर काय करायचंय तेव्हा? दादा कधी म्हणलं हा झालंय देऊ 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 म्हणल्यावर मग काय करणार शेतकरी? हा दादाच्या मग सातात आहे. दादांनी ऑर्डर द्यायला पाहिजे. दादाने ऑर्डर नाही दिल्यावर काय गाजार दाखवल्यावर काय घेता? दादाचं बी काय घेता? एवढा पाऊस बघितला होता एवढा पाऊस इतक्या वर्षात? आता नाही 30 वर्षात नाही पाऊस असला. भरपूर पाऊस झालाय, लय पाऊस झालाय. 50-60 वर्षाच्या आत अजिबातच पाऊस असला नाही, इतका पाऊस झालेला आहे. लय झाला पाऊस. मोटरीच्या वर इतकं पाणी, मग काय करायचं त्याला? काल ह्या वेळेला वातावरण काय होतं? कुठं होता काल? काल घरीच राहिलो. मग पाऊस असल्यामुळे घरीच. कुठं जाता रानात? रवतय रानात गुडघेत केलं. घरात बी पाणी झाले. काय वरच्या चढवल्या? हो या घरात आमच्या इतकं कमरे इतकं पाणी होतं. समद पाणी तिकडून येतंय वरनं
कमरे इतकं पाणी इतकं असं आख्या घरात पाणी. आम्ही इकडे दुसरीकडे येऊन झोपलो. काय करणार तुम्ही? बघत बसायला बघत बसायचं म्हणजे बाहेर लांब उभा राहिलो घरात. काय करता? ही पाणी पावसाचं येतंय का खाली ती समजा इकडंच येतंय आमच्या घरातच. काही तरुण मंडळी देखील आपल्या या काठेवाडी गावातले आहेत, त्यांच्याशी संवाद साधूयात. खरं तर मोठं नुकसान काल पावसामुळे झालं. एकंदरीतच जे सांगितलं जाते, बारामती तालुक्यात साधारणपणे वर्षाकाठी 450 मिलीमीटर पाऊस पडतो. पण मागच्या काही दिवसात जो पाऊस झालाय तो जवळपास 314 मिलीमीटर झालाय. म्हणजे जवळजवळ वर्षाचा निम्मा पाऊस 1 ते 2 दिवसात झालाय. पाऊस तर भरपूरच झालाय. पण जी प्रामुख्याने सांगतो मला, निरडावा कालवा अतिशय बिकट परिस्थिती त्याची डागडुजी ह्या 15-20 वर्षात झालेलीच नाही. त्याच्यात पाणी बसत नाही. नुसता आता त्या ह्याचा गाठ घातलाय आस्तरीकरणाचा. त्याने पिकं म्हणजे इथले जमिनी नापीक होत्या, त्याच्याच डागडुजी केली. कॅनलचा भरावा वाढवला, खोलीकरण केलं, रुंदीकरण केलं, तर ही एवढी परिस्थिती वाईट होणार नाही. आज 2-3 ठिकाणी कॅनल फुटलाय. लोकांचं पिकाचं तर नुकसान झालंच, पण लोकांची रानं वाहून गेल्यात. त्याला कोण भरपाई देणार? ती कशी उभा होणार? ते मोठा प्रश्न आहे. त्याच्यावर सुद्धा मार्ग निघला पाहिजे ना. तुम्हाला सांगा, साधारणतः ह्या परिसरात जिकडं दिसतंय, आता त्या रस्त्याच्या आसपास तर जिकडं दिसतंय त्या शेतातनं पाणी वाहून गेले. काय परिस्थिती ती? भयान परिस्थिती. लोक पाण्यात अडकली होती. गुरं काय जणांची पाण्यात अडकली होती. रानं वाहून गेली. आता त्यांनी करणार काय ते लोक? इकडं ढेकळवाडीला पण पाणी, तिकडं परिस्थिती अख्ख्या गावात पाणी घुसलं होतं. गाव तर ही चढावं म्हणून थोड्यापैकी प्रमाणात वाचले. आता तिथं कॅनल लिमटेक शेजारी फुटला. ती जर गावात फुटला असता, 100 फुटच पलीकडे गाव आहे, तर गावाची अवस्था काय झाली असती? त्याला जबाबदार कोण? मग रेड अलर्ट होता ह्या 2-4 तालुक्याला, तर मग कॅनल बंद का झाला नाही? ह्याचं उत्तर कोण देणार? कॅनल जर बंद झाला असतं तर एवढी अवस्था वाईट झाली नसती. असं वाटतंय, समोर सगळं दिसतंय. ह्याला जबाबदार कोण? प्रशासनच ना. मागणी काय? मागणी म्हणजे ते कॅनलचं व्यवस्थित काम झालं पाहिजे. आस्तरीकरण तर नाहीच झालं पाहिजे, पण त्याची डागडुजी झाली पाहिजे, त्याची खोलीकरण वाढलं पाहिजे, रुंदीकरण झालं पाहिजे, चाऱ्यांची कामं झाली पाहिजे. चाऱ्यांना प्रचंड प्रमाणात चाऱ्या बुजून गेल्यात, त्या केले पाहिजे ना व्यवस्थित. ते कोण करणार? हा विषय चाऱ्यांचा खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढं सकाळी अनेक गावामध्ये गेल्यानंतर लोकांनी उपस्थित केला होता. खरं तर मोठ्या प्रमाणात वाड्यात अतिक्रमण झाले. अहो, सगळीकडे अतिक्रमण झालंय. वाड्यातच काय, सगळीकडे अतिक्रमण झालंय. रस्त्याने वाड्याने जायलाच रस्ता नाही, असं अतिक्रमण झालंय. ही प्रशासनाची ढिलाई ना. काय प्रशासनाने ध्यान दिलं की बाबा नाही, एवढा रस्ता पाहिजे, एवढा फूट इकडं पाहिजे, पूर्वेला एवढं, पश्चिमेला पाहिजे. नियोजन नाही बरोबर. व 50 वर्ष झाली, काय नळाची दुरुस्ती नाही, काय नाही. पहिले एक झाड सुद्धा येत नव्हतं नळाच्याकडं, की नळात काय झाडं येत नव्हती. ही दादा सिंचाई मंत्री झाल्यापासून सगळं ढोबळ कारभार झाला आहे. ध्यानच नसतं नळाव. नळाला एवढी झाडं झाले, तर एवढी झुडपं झाली. नाही तर पहिलं आम्ही लहान होतो तेव्हा ना, नळाच्या कडेला एक झाड सुद्धा येत नव्हतं. आता सगळं काय नाही, आंधळा कारभार झालाय. काय नाही. मंत्री आहेत आमच्या गावचं, पण तसं कार्य नाही नळाचं. नाही तर नळ फुटलाच नसता. अहो, ब्रिटिश गव्हर्नमेंटने बांधलेला नळ आहे, आताचा नळ आहे का? पण त्याच्यावर नियोजन नाही बरोबर. मंत्री आहे तर येतात, बघून जातात, बस. आम्ही वाजवतो टाळ्या, आलं बाबा दादा, आलं बाबा, गेलं. हा, ही कवा आता 100-150 वर्ष झाली ब्रिटिश गव्हर्नमेंटने ही नळ काढलेला, तेव्हा फुटला नाही ना. आताच कस काय फुटला? म्हणजे त्याच्यावर बराबर प्रशासनाचं ध्यान नाही. आयाराम गयाराम सगळं चाललंय. नळ म्हणजे कॅनॉल, बरोबर ना? हो हो, नळ म्हणजे कॅनॉल. आपल्याकडे इकडे नळ म्हणतात. हो हो, नळ म्हणतात, मराठीमध्ये नळ म्हणतात. देखरेख नाही त्याच्यावर बराबर. सिंचाई खात्याचं बराबर ध्यान नाही. काय नळ आहे, कॅनल आहे, पण आमच्या इथं आता फाट्याचं अशी दुरावस्था झाली की पाणीच मिळत नाही. फाटा असायचा, 5 तास असायची, सगळे बंद झालेत म्हणून. ती सगळं जी ती म्हणतोय आय एम समथिंग, आय एम समथिंग, त्याच्यावर प्रशासनाची काही पकड नाही. ढिलाई सगळं चाललंय. होय बाबा, आता मागणी काय? आपली काय मागणी? तेव्हा दिलं तर घेतलं, नाही दिलं तर राहिलं. होय, तसं बोलतच नाही आपण काय कोणाला.
त्यांच्या हातात आहे द्यायचं का नाही द्यायचं का गाजार दाखवायचं हे त्यांच्या हातात आहे. आमच्या हातात काय आहे? आमच्या हातात होतं वोटिंग करायचं, आम्ही केलं. आता ते द्यायचं हक्क शेतकऱ्याचा का मारायचा का खायचा हे त्यांच्या हातात आहे. आपल्या हातात काय आहे हो? दादांनी पंचनामे करायला सांगितलं. विश्वास वाटतोय तुम्हाला की मदत मिळेल म्हणून? मिळन पण 10,000 झाला असतं तर 1,000 रुपये द्यायचं आणि बस गप्प बसवायचं की दिलंय की बाबा. ऍक्च्युली किती त्याचं शेतकऱ्याचं नुकसान झालं एवढं काय मिळणार आहे? नाही नाही, ही आपला भ्रम आहे. दादानी सांगितलंय आपण आशेवर जगायचं. आशा आहे, रिअली किती नुकसान झालंय तेवढं काय भरपाई मिळणार आहे का? मला एक गोष्ट सांगा की तुम्हाला आता शेतीचं नुकसान झालंय, आता नेमकं कशा पद्धतीने, समजा रानातनं पाणी गेलं, वाहून गेलं, तर माती तशीच राहिली, मात्र ना रानाचं नुकसान काय होतं? रानाचं नुकसान म्हणजे समजा त्याच्यामध्ये ऊस आहे, ती ऊस सगळा जमीनदोष झाला, ते ऊसाला परत उंदीर लागणार, नुकसान होणार. केळी आहे, ड्रीप आहे, ड्रीप वाहून गेलं, ती 40-40, 50-50 हजार ड्रीप वाहून गेलं. आणि तुम्ही देणार किती की त्या दुखावर मलम लावा एवढं तुम्ही देणार, काय होणार आहे ते? 50,000 रुपयाचं ड्रीप. केळी आहे, डाळिंब आहे, ही सगळी जमीनदोष झाली तर काय होणार आहे ते? दादा म्हणले तर मिळेल थोडंसं. काय मागणी आहे? काय काय देतील ती काय करायचं? मागणी काय देतील ते आम्हाला ते दिली तर आहे, नाही दिल्या काय करणार? काय नाही दिल्यावर बी काय करणार ते? गप्पच बसायचं. मग काय करायचं? शेतकऱ्याचा त्या वर जी कोण आहे तर त्यांच्या हातात आहे. त्यांनी दिलं तर ठीक आहे, नाही तर बाबा ठीक गप्प बसायचं, दुसरं काय करणार आहे? खरं तर तरुण शेतकरी म्हणून आपण पुन्हा एकदा त्यांना विचारूयात, काय मागणी आहे साधारण? मागणी हीच आहे की ही जी झाले, ज्यामुळे नुकसान झाले त्याच्या उपाययोजना झाल्या पाहिजेत. हे आपल्या कॅनल असेल, कॅनलची डागडुजी झाली पाहिजे. तुम्ही आज रेल अलर्ट असताना सुद्धा त्याच्याला पाणी सोडलं, थांबवलं नाही, त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. चाऱ्यांची कामं, पानतासं सगळं बुजलंय, कुठं काय राहिलेलं नाही, त्याची व्यवस्थित कामं झाली पाहिजे, तर ह्यातनं थोडाफार दिलासा मिळेल. तरी होते बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील ग्रामस्थ किंवा शेतकरी आपण म्हणूयात, त्यांच्या काय भावना होत्या हे आपण जाणून घेतला. यातून अर्थ काय काढायचा हे प्रेक्षकांनी ठरवायचंय. कॅमेरा पर्सन विजय राऊत सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.